या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। महापालिकेच्या निकालात प्रभाग 17 मधून भाजपचे 4ही उमेदवार निवडून आलेले आहेत। त्यामध्ये दुसऱ्यांदा ज्यांनी विक्रम प्रस्थापित केलेला आहे भरतसिंग बडूरवाले भाजपचे नगरसेवक आपल्यासोबत आहेत। नमस्कार, मी भारतसिंग विठ्ठलसिंग बडूरवाले पुन्हा एकदा प्रभाग 17 ब या प्रभागात ओबीसी प्रभागातून मी प्रभाग 17 मध्ये नगरसेवक म्हणून मला जनतेनं भरभरून मतं देऊन निवडून दिली। काय परत एकदा संधी मिळालेली आहे, काय सांगाल? परत एकदा संधी मिळाली, संधीचं सोनं करायचं। कारण गेली 2017ची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत देखील आम्ही तिन्ही नगरसेवक लोधी समाजाचे निवडून आलो होतो। त्यावेळेस MIM मधून गायकवाडताई होत्या। आता या 2026च्या निवडणुकी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सोलापूर महानगरपालिकेमध्ये आम्ही 4ही नगरसेवक प्रभाग 17 मधून भाजपाच्या वतीने निवडून आलो। भाजपा पार्टीने आमच्यावरती विश्वास दाखवला आणि पुन्हा एकदा आम्हाला चौघांना तिकीट देऊन या प्रभागामध्ये काम करण्याची संधी दिली। बरं, कोण होतं चॅलेंजिंग प्रभागात? कारण MIM एकीकडं, काँग्रेस एकीकडं तुमचं पॅनल प्रमुख पार्टी म्हणून MIM आणि काँग्रेस या दोन्ही पार्ट्यांचं आम्हाला आव्हान होतं। कारण 2017 मध्ये आम्ही निवडून आलो, आमचं कार्यकाळाला सुरुवात झाली, महापालिका कळते तोपर्यंत 1 वर्ष निघून गेला। आमदारकीची आचारसंहिता, खासदारकीची आचारसंहिता यात देखील आमचा 1 वर्षाचा काळ लोटला। तो काळ लोटता जेवढी काही आम्हाला निधी मिळाली होती ती आम्ही लोधी गल्ली वगैरे परिसरामध्ये खर्च केला। नाले बांधणी असेल, मुरगी नाल्यावरची 2 मोठी फुलं असतील, अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन, रस्ते विकासाच्या कामाच्या मुद्द्याला घेऊनच आम्ही त्यावेळेस आमच्या कामाची सुरुवात केली। परंतु करोनासारखा दुर्दैवी काळ आला आणि त्या काळामध्ये नागरिकांचा आणि आमचा संपर्क तुटला। नागरिकही आम्हाला संपर्क जास्त करू शकले नाही। आम्ही नागरिकांवरती विकासाच्या मुद्द्यावर पोचत होतो, परंतु आमच्या ज्या निधी आहेत त्या करोना काळामध्ये वळवल्या गेल्या आणि त्यामुळं आम्ही आमच्या माध्यमातून काही विकास राहिला। त्याच्याच जोरावरती काँग्रेस, MIM आणि इतर पार्टी असतील, अपक्ष लोक असतील, हे मताचं ध्रुवीकरण करून लोकांची दिशाभूल करून की भाजपामधून आपण निवडून दिलं। मी त्यावेळेस शिवसेनेमध्ये निवडून आलो होतो, परंतु आम्ही जेवढे काही दिवस आम्हाला कार्यकाळ मिळाला तेवढ्या दिवसामध्ये नागरिकांची भरपूर काही अशी कामे केली। लोकांचे जन आरोग्य कार्ड असतील, लोकांचे उज्ज्वला गॅस योजनेचे असतील, आरोग्य शिबिरे असतील, मतदान शिबिरे असतील, अशा अनेक योजना आम्ही लोकांपर्यंत, कामगार कार्ड असतील, अशा अनेक योजना आम्ही लोकांपर्यंत त्यावेळेस पोहोचवल्या आणि नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन, नागरिकांच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन, गल्लोगल्ली जाऊन आम्ही विकास करण्याचा प्रयत्न केला। परंतु तो गॅप झाला। 4 वर्षाचा काळ लोटल्यानंतर आज 4 वर्षाच्या फरकानंतर इलेक्शन झाले आणि त्या 4 वर्षाच्या कालावधीचा फायदा घेऊन विरोधी पार्टीची लोकही आमच्या वतीनं आमच्या मतदारांना खेचण्याचा प्रयत्न केला। परंतु भाजपा एक अशी पार्टी आहे जी विकास साधू शकते। ही उदाहरण देण्याचं कारण म्हणजे सोलापूर महानगरपालिकेचे इलेक्शन झाले, पण त्याच्या अगोदर आमदारकीचे इलेक्शन झाले आणि दमदार आमदार देवेंद्रदादा कोंटेंनी 100 कोटीहून अधिकचा निधी या सोलापूर शहराच्या विकासासाठी आणला। दुहेरी लाईनीचा प्रश्न त्यांनी सोडवला। त्या 800 कोटी रुपयाचा निधी त्यासाठी त्यांनी मंजूर करून घेतला। अनेक ठिकाणी रस्ते असतील, ड्रेनेज असतील, पाण्याच्या अंतर्गत लाईनीसाठी 100 कोटीचा निधी त्यांनी मंजूर करून घेतला। अशा अनेक योजनांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी या शहरमध्येच्या विकासासाठी निधी खेचून आणला आणि शहराचा होणारा सर्वांगीण विकास हा देखील मुद्दा या ठिकाणी प्रामुख्याने समोर येतो। कारण भाजपा पार्टीने आतापर्यंत जेवढा निधी या शहराच्या विकासासाठी दिला, स्मार्ट सिटीसारखी योजना आणली, हे सगळे विकासाचा मुद्दा त्यांच्या समोर आहे। आणि लाडक्या बहिणीसारखी योजना, ज्या बहिणींना 1500 रुपये दर महिन्याला खात्यात पडतात, त्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी देखील आमच्यावरती विश्वास दाखवला आणि त्याच्या जोरावरती या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आलो। बरं, प्रचाराला जाताना कुठल्या समस्या नवीन तुम्हाला दिसल्यात की त्या सोडवण्यासाठी तुम्ही आता नगरसेवक म्हणून काम? साहेब, प्रभाग 17 हा बहुतांश झोपडपट्टीचा भाग आहे। त्या भागामध्ये स्लम आहे। या ठिकाणी वाहतुकीची अडचण आहे, घंटागाडी वेळेवर त्या ठिकाणी पोचत नाही आहे। ड्रेनेजच्या ज्या समस्या आहेत वारंवार त्याच समस्या या ठिकाणी उद्भवतात,
त्या ठिकाणी काम करण्यासाठी आपण पोचू शकत नाही आहे. त्या ठिकाणी आधुनिकरित्या काहीतरी वेगळ्या पद्धतीनं ड्रेनेजच्या आणि ह्या लाईनी आपण या ठिकाणी दुरुस्त करून परत रस्ते वगैरे स्लम झाल्यामुळं ज्या छोटे झाल्यानं थोडंफार ज्या अडचणी आहेत लोकांच्या ज्या समस्या सोडवण्याकरता त्यांच्याशी कन्व्हिन्स करून त्यांच्यामार्फत थोडंसं अतिक्रमण कठडे वगैरे काढले तर घंटागाडी तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचल आणि तुमच्या ज्या ड्रेनेजच्या वगैरे समस्या वारंवार उद्भवत आहेत त्या दूर करण्यास आम्ही पात्र ठरू असं त्या लोकांच्या माध्यमातून आम्ही त्यांना संवाद साधून या ठिकाणी अडचणी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि या ठिकाणी झोपडपट्टी असल्याने या ठिकाणी विधवा ज्या महिला असतील यांचं प्रमाण जास्त आहे, त्यांच्यासाठी ज्या विविध सरकारच्या योजना आहेत पोचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील राहणार आहोत. मेंबर, खरं म्हणलं तर शास्त्री नगर असेल, मुस्लिम बहुल इलाका आहे, लोधी समाज आहे, मोची समाज आहे, पद्मशाली समाज आहे, इतर सर्व समाज आहे. तर अशावेळी विकास करताना जात पात पक्ष बघितला जाईल का फक्त विकास बघितला? छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. ओटों की राजनीती अब सर हो गई. आता मतांची राजनीती संपली. आता विकासाची राजनीतीचा मुद्दा आम्ही समोर घेऊन जाणार आहोत. आम्ही जात पात पंत वगैरे न बघता सर्वदूर म्हणजे प्रत्येक समाजाच्या घटकाचा प्रत्येक समाजातील घटकांपर्यंत आमच्या योजना कशी पोचतील आणि विकास कसा होतील या ठिकाणी प्रयत्नशील राहणार आहोत. मोची समाज असो, लोधी समाज असो, मुस्लिम समाज असो, शाही समाज असो, ढोळ चांभार कुंभार असे 18 पगड जाती जमातीच्या लोकांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि आम्हाला भरभरून मते दिली. त्याच्या मताच्या जोरावर आम्ही बहुमताने या ठिकाणी निवडून आलो. त्यामुळे आम्ही देखील त्यांच्या विश्वासात पार ठरण्यासाठी कुठलाही विचार न करता कुठल्याही जातीपंथाचा विचार करता सर्वदूर असा विकास या ठिकाणी करणार आहोत. तुम्ही म्हणालात की हा झोपडपट्टीचा भाग आहे, गरीब कष्टकऱ्यांचा भाग आहे, म्हणजे दिवसभर काम केलं तरच घर चालतं असे आपले गोरगरीब बांधव आहेत. नाल्यांचा एक देखील महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण बरेचसे नाले आपल्या या प्रभागातून जातात, त्याची दुर्गंधी असेल, स्वच्छता असेल, याकडे तुम्ही आता कसं लक्ष देणार? आता भाजपची एखादी सत्ता आहे साहेब. 2017 साली आम्ही ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळेस पहिले नाले बांधणीचं आम्ही काम घेतलो. कारण मुरगेळा भाजी मंडी असेल त्या ठिकाणी आम्ही 29 लाखाचा निधी घेऊन त्या तत्कालीन पालकमंत्री त्यावेळेस विजयकुमार देशमुख आले होते, त्यांच्याकडून तो मोठा पूल बांधला. व तसेच त्याच्या पलीकडे श्रीराम बेकरी परिसर असेल त्या ठिकाणी 64 लाखाचा निधी घेऊन त्या ठिकाणी देखील आम्ही जुना 100 वर्षाचा पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पूल बांधला. कारण मागच्या वर्षी आता यंदाच्या वर्षीच भारत देशामध्ये सर्वात मोठा पाऊस आला, परंतु त्या काळामध्ये मागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही निवडून आलो होतो थोडंसं जरी पाऊस झालं तर गुडघाभर पाणी कमरेभर पाणी त्या मुरगी नाल्या परिसरामध्ये थांबायचं. आता एवढा मोठा यंदाच्या वर्षी पाऊस होऊन देखील त्या परिसरात 1 इंच देखील पाणी थांबलं नाही. त्यामध्ये आम्ही त्या नाल्याच्या सफाईमध्ये किंवा नाला जो तुंबत होता त्याला आम्ही आळा घालण्यासाठी आम्ही या ठिकाणी ते पुलं बांधली आणि त्यामध्ये आम्ही सक्सेस झालो. आणि आगामी येणाऱ्या काळामध्ये जो नाला जो कुजलेला आहे, नाला पडीक झालेला आहे, त्या नाल्याच्या भिंती बांधणे, त्या नाल्याला जाळी लावणे अशा प्रकारच्या अनेक कामांचा आम्ही या ठिकाणी आमच्या आमदारांपुढे म्हणा, आमच्या खासदारांपुढे म्हणा किंवा आमच्या मंत्र्यांपुढे पालकमंत्र्यांपुढे आम्ही हे विषय मांडणार आहोत. बरं, खासदार प्रणिती शिंदेंनी देखील दावा केलेला होता की काँग्रेसने या ठिकाणी बरीच विकास निधी आणलेला आहे, कामं केलेलं आहे, पण त्यांचा दावा या ठिकाणी मतदारांनी मान्य केलेला नाही. साहेब, विकास हा लपला जात नसतो, विकास हा दिसत असतो. आणि आम्ही जे केलेला विकास आहे, आता आपण समोर बसलो या ठिकाणी अश्विनी हॉस्पिटलचा रस्ता असेल, या ठिकाणी लक्ष्मी सायकल दुकान रस्ता असेल, या मंदिराच्या पाठीमागचा रस्ता असेल समोर, हे विकास आमचं दिसतोय. आम्ही निवडून येण्या अगोदर आम्हाला दमदार आमदार देवेंद्रदा कोटे यांनी 1.5-2 कोटी रुपयाचा निधी दिला आहे. त्यांच्या माध्यमातून आमची कामं चालली. अभयस्थ चौकचा रस्ता असेल, आता शास्त्रीनगरमध्ये जाणारा जो प्रमुख रस्ता आहे त्याच्यात देखील निधी दादांनी आमच्यासाठी मंजूर करून ठेवला आहे. त्याचा देखील विकास आम्ही या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. ते काम दिसणार आहे. विकास हा दिसतो, विकास हा लपत नसतो. कारण विकास म्हणजे फक्त लपवण्याची गोष्ट नाही, विकास हा दिसणारा असतो. रस्ते, ड्रेनेज, पाणी ह्या सगळ्या विकासाची जी कामं आहेत दिवाबत्ती दिसणारी कामं आहेत, लपणारी कामं नाही आहेत. त्यांनी दाखवावं की त्यांनी इथं किती विकास केला आणि आम्ही नगरसेवक म्हणून किती विकास केला, आमदारापेक्षाही दुपटीनं विकास या ठिकाणी आम्ही केला, ते दाखवून देऊ. काय विजन असतील आता येणाऱ्या दिवसात महापालिका? आता तुम्ही शहराचे देखील प्रश्न या अनेक ठिकाणी तुम्ही मांडणार आहेत, आपल्या प्रभागाचं तर नेतृत्व करत आहात, पण शहराच्या विकासाला घेऊन कुठले गोष्टी आहेत? या पुण्यनगरीचे जे पालकमंत्री आहेत ते अत्यंत हुशार आहेत. त्यांनी या ठिकाणी सोलापूर शहराला द्यायकरता हजारो कोटीचा रुपयाचा निधी
या ठिकाणी मंजूर करण्याचा त्यांनी झपाटा लावला आहे. कारण आता मी म्हणलो की दमदार आमदार देवेंद्रदा खोटे यांना त्यांनी हजारो कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. शहराचा विकास करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय कालच बेंगलोर सोलापूर इंदोर सोलापूर विमानसेवा मंजूर झाली. मागच्या काळामध्ये आपण पाहिलो महिन्या 2 महिन्याखाली मुंबई विमानसेवा सुरू झाली. बालाजी विमानसेवा सुरू होणार आहे. कारण विकासाच्या मुद्द्यावरच भाजप ही इलेक्शन लढते आणि तो विकास दिसतोय. इतके दिवस कुठले विमान या सोलापूर शहरातून उडले नव्हते, परंतु हे विमान आज आपण प्रत्येक शहरात आपल्या जगाशी आपल्याला जोडण्याकरता प्रत्येक शहराशी जोडण्याकरता या ठिकाणी उडताना दिसत आहेत. अशाच पद्धतीनं IT पार्कचा मुद्दा असेल. IT पार्कसाठी देखील भाजपाने या ठिकाणी जागा मंजूर करून घेतली. IT पार्क मंजूर केलं. हजारो लोकांना या ठिकाणी IT पार्क माध्यमातून सोलापूरच्या युवकांना सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळणार आहे. अशाच पद्धतीनं आम्हाला ज्या काही समस्या आजच्या समोर येतील, MIDCच्या असतील, या ठिकाणी प्रमुख रस्त्यांची समस्या असतील, पाणी व्यवस्थित पोहोचत नाही ह्याच्या समस्या असतील, ह्या सगळ्या घेऊन आम्ही आमचे पालकमंत्री आणि आमदारांच्या समोर मांडणार आहोत. आणि आम्हाला ज्या काही योजना या शहरासाठी आणाव्या लागतील, सोलापुराचं विद्युतीकरण टाळण्याकरता ज्या योजना आपल्याला कराव्या लागतील, हे देखील आम्ही सभागृहामध्ये प्रखरपणे मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. महापौराचे आरक्षण सोडत झालेलं आहे, जनरल झालेलं आहे. कोण होईल महापौर काय वाटतं? आम्हाला पार्टीने या ठिकाणी सगळ्यांना भाजपा पार्टीने तिकीट दिलं. आम्ही 4 निवडून आलो. पार्टी याच्यावरती आमचे वरिष्ठ जे निर्णय घेतील त्यांच्या आम्ही सोबत राहणार आहोत. कारण कमिटी आम्ही सध्या तरी कुठली कमिटीची वगैरे मागणी करणार नाही, परंतु जर पार्टीनं आमच्यावरती विश्वास दाखवला आणि दिली तर घ्यायला तयार आहोत. लोकांना कसं भेटणार? लोकांना भेटणार म्हणजे लोकांना आम्ही समक्ष जाणार, त्यांचे आभार प्रकट करणार आणि त्यांच्या काही समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. निश्चितच आपल्यासोबत प्रभाग 17चे जे दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत भाजपच्या पॅनलमधील भरतसिंग बडूरवाले होते. विकासाच्या जोरावर मतदारांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि याच मतदारांचा आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत जाणार आहे आणि प्रभागातील विकास कामे घेऊन या ठिकाणी जातपात न बघता, कुठला परिसर न बघता सर्वांगीण प्रभागाच्या विकासासाठी आम्ही 4ही नगरसेवक कटिबद्ध असल्याचं या ठिकाणी भरतसिंग बडूरवाले हे म्हणत आहेत. जरूर सोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, AP, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.